बीडच्या पालकमंत्री पदासंदर्भातली ही बातमी बघूयात। कारण बीडच्या पालकमंत्री पदावरून पंकजा मुंडेंनी आपल्या मनातली जी खदखत होती, आपली इच्छा होती ती थेट बोलून दाखवली। कारण बीडचे लेक म्हणून बीडकरांची सेवा जर मला करायला मिळाली असती तर आणखी आनंद झाला असता, हे विधान पंकजा मुंडेंनी केले। त्यामुळे पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजीच बोलून दाखवली, ही चर्चा सध्या रंगली आहे। बीडचा पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता, बीडकरांनाही खूप आनंद झाला असता। माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल। पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। पालकमंत्री पदाच्या वादावरून आमदार विजय वडेट्टीवार यांनी आता महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला। आज पालकमंत्री तर उद्या उपमुख्यमंत्री देखील बदलतील, ही टीका वडेट्टीवारांनी केली आहे। आता जनताच सरकारला स्थगिती देईल असंही वडेट्टीवार म्हणाले। भांडा सौख्य भरे असा टोला त्यांनी यावेळेस लगावला। ही सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला लागलं आहे। काय चाललंय सावळा गोंधळ, भांडणं नांदा म्हणजे सौख्य बरे म्हणतात, आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाळी आली आहे। भांडा आणि महाराष्ट्राचं वाटोळं करा। बदलत आहेत आता काही वेळेस, पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल आता पालकमंत्री बदललेत, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाळी येईल, नंतर मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल। बदलते जाओ, महाराष्ट्राचं वाटोळं करत जा, एवढंच म्हणालं आहे। तर यावेळेस आपण बघितलं विजय वडेट्टीवार नेमकं काय बोलले। मात्र यासोबतच इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात। शनिवारी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली। मात्र यादी जाहीर करताच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला। पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतच्या निर्णयाला आता स्थगिती सुद्धा देण्यात आलेली आहे। गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं। मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे। पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त राहणार आहे। नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे। पुढील आदेशापर्यंत रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती लागू असेल। त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गोगावलेंचं काम आणि शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेता त्यांनी पालकमंत्री करावं अशी मागणी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन ते करतील। माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्यासह अनेक जण आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील। देवेंद्र फडणवीस हे सध्या दाओसच्या दौऱ्यावर आहे। तिथे एका चिमुकल्यानं फडणवीसांना खास गिफ्ट दिलं। यावेळेस मी पुन्हा येईन असं म्हणत तुम्ही खरंच पुन्हा आलात असं हे पाहून खूप छान वाटलं असं हा चिमुकला म्हणतोय। त्यानं असं म्हणताच एकच हशा पिकला। अकोल्यातल्या आजच्या जनआक्रोश मोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस उपस्थित राहणार नाही। वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे। दुपारी 2 वाजता हा आक्रोश मोर्चा निघणार आहे। ठाकरे सेनेच्या अकोला जिल्हा प्रमुखपदी मंगेश काळे आणि गोपाल दातकर यांची नियुक्ती झाली आहे। मूर्तिजापूर आणि अकोट विधानसभा जिल्हा प्रमुख म्हणून मंगेश काळे असणार आहे, तर अकोला पूर्व पश्चिम आणि बाळापूर विधानसभा जिल्हा प्रमुख म्हणून गोपाल दातकर यांची फेरनियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली आहे। पुढे बातमी मोठी आहे, कारण सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर केला जातो, ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। बोगस आदिवासी प्रमाणपत्रावरती 2021 ते 2023 या काळात 1779 कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या असल्याचं कळत आहे। सरकारी नोकरीतच नाही तर उच्च शिक्षणासाठी देखील खोटी कागदपत्र सापडलेली आहे। आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणात राखीव असलेल्या काही जागांमध्ये बोगस प्रमाणपत्र सादर करण्यात आली आहे। 3707 विद्यार्थ्यांची ही प्रमाणपत्र बोगस आहे। राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानं आता कारवाईच्या सूचना सुद्धा या संदर्भात केल्या असल्याचं बघायला मिळतं।
त्यामुळे या प्रकरणी आता काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल. यासह इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी टॉप 50 मध्ये. पावसाळा येण्याआधी पावसाळी नाल्यांच्या साफसफाईवरती भर दिला जातोय. पावसाळी नाल्यांच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या मशीन्स वाढवण्यात येत आहे. त्याच्या देखरेखीवरती लक्ष दिलं जात आहे. निम्नतम दर आकारणाऱ्या कंपनीला हे काम दिलं जाणार आहे. अभिनेता शाहरुख खान देखील मोहम्मद शेहजादच्या निशाण्यावर होता. ही माहिती आता मिळतेय. सैफवरती हल्ला करणाऱ्याने शाहरुखच्या घरी घुसण्याचा प्रयत्न केला, ही कबुली दिली आहे. बंगल्याला असलेल्या तारांच्या कुंपणामुळे याशिवाय आतील सुरक्षेमुळे बंगल्यात घुसण्याचा प्लॅन रद्द करण्यात आला असं आरोपीने सांगितलंय. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईला तब्बल 238 नव्या एसी लोकल ट्रेन मिळतील. एसी लोकल खरेदी करण्याचा प्रस्ताव पुन्हा रुळावरती आलाय अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली. एसी लोकल खरेदीबाबतच्या निर्णयामुळे मुंबईकरांना आता दिलासा मिळणार आहे. कोस्टल रोड लवकरच पूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेत येईल. 26 जानेवारीपासून कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. त्यामुळे वांद्रे ते मरीन ड्राईव्ह प्रवास 12 मिनिटांमध्ये पूर्ण होईल. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून देखील त्यामुळे सुटका होणार आहे. नवी मुंबईमधल्या आगरी कोळी महोत्सवाला महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी भेट दिली. यावेळेस त्यांनी आगरी कोळी संस्कृती आणि परंपरेचं कौतुक केलं. मात्र पालकमंत्री पदावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. आणि बातमी थंडी संदर्भातली आहे, कारण राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामान आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली. मात्र पुढच्या 2 दिवसांमध्ये किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी घट होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आता थंडी वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुकं पडेल हा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय. गेल्या आठवड्याभरामध्ये तापमानात प्रचंड चढउतार होतोय. त्यामुळे आजारांना देखील निमंत्रण मिळताना दिसतं. यासोबत राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. सध्या उन्हाचा तडाखा वाढतोय. त्यामुळे आता नागरिकांची पावलं रसाळ फळांकडे वळायला लागलेली आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती सोमाटणे फाटा या ठिकाणी परभणीवरून शेतकऱ्यानं कलिंगड आणून विक्रीस सुरुवातही केली आहे. महामार्ग असल्यानं मोठ्या प्रमाणात लालबुंद असलेले कलिंगड नागरिकांना आकर्षित करत असल्याचं बघायला मिळत आहे. हवामान बदलाचा फटका बसला. त्यामुळे आता यंदा काश्मीर याशिवाय हिमाचल प्रदेशच्या सफरचंदाचा हंगाम लवकर आटोपला. त्यामुळे बाजारपेठेतील सफरचंदाची मागणी लक्षात घेता आयातदारांनी इराण आणि तुर्की या ठिकाणी सफरचंद आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता इराणच्या सफरचंदाचा हंगाम सुरू झालाय. धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदा चांगलं उत्पादन मिळेल या आशेवर द्राक्ष बागा जोपासल्या जात आहे. तर परदेशात द्राक्ष निर्यातीसाठी धाराशिव जिल्ह्यातील 729 द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत नोंदणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात मागील 6 वर्षांच्या तुलनेत यंदा 643 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागांची लागवड करण्यात आलेली आहे. नंदुरबारच्या बाजारपेठेत लसणाचे दर पुन्हा गगनाला भिडले. 500 रुपये किलो मिळणारा लसूण आता 600 रुपये किलो झाला. लसणाची आवक कमी आहे. त्यामुळे लसणाच्या दरात तेजी कायम आहे. लसणाच्या दरात महिनाभरापासून सातत्यानं वाढ होते. सर्वसामान्यांच्या खिशाला देखील त्यामुळे फटका बसतोय. कापूस हे नगदी पीक आहे आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकांची लागवड करतात. यंदा बाहेरील मजूर कापूस वेचणीला आलेले नाही. त्यामुळे वेचणीअभावी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहे. काही शेतकऱ्यांवरती 2 वेळेची कापूस वेचणी एकाच वेळेस करावी लागते. त्यामुळे 1 लाख मुलाचा कापूस अजूनही झाडावरच आहे. जळगावच्या शिरसोलीमधील शेतशिवारात 2 एकर शेतात वन्य प्राण्यांची मोठं नुकसान खरं तर पिकांचं झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. तर भिकावारी यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावलंय. नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी ही मागणी केली जाते. येवल्याच्या पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ आयशर ट्रक आणि कंटेनरचा अपघात झाला. भरधाव आयशरने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणारा कंटेनर त्यावर धडकलाय. यात आयशर पलटी झालाय तर कंटेनरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला असल्याचं बघायला मिळतंय. जेसीबीच्या मदतीने कंटेनर चालकाला बाहेरही काढण्यात आलेलं आहे.
खडी क्रशरने भरलेल्या ट्रॉलीचे ब्रेक फेल झाले, त्यामुळे धुळ्यात भीषण अपघात झाला. विजेच्या खांबाला ही ट्रॉली धडकून अपघात झाला. या अपघातात ट्रॉली चालक गंभीर जखमी झाले. चालकावर सध्या उपचार सुरू आहेत. पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, कारण काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सेनेबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं. शिंदेंची गरज आता संपली आहे असंच दिसतंय आणि त्यामुळे त्यांना बाजूला सारतील, पुढे नवीन उदय येईल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीत राज्याच्या राजकीय वर्तुळात आता वडेट्टीवारांच्या या विधानानं एकच खळबळ उडालेली आहे. आता शिंदे साहेबांची गरज संपली का, आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत. आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतो आहे की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत. मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नयेत आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे, ते उदयासाठीच आहे. तर एकंदरीत उदय या नावाचा उल्लेख वारंवार वडेट्टीवारांनी केला, त्यामुळे वडेट्टीवारांचा रोख नेमका कुणाकडे हा प्रश्न आता उपस्थित झालाय. यासह इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव आहे. त्याला ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे. बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिनं लीलावती रुग्णालयात जात सैफ अली खानची भेट घेतलेली आहे. यावेळेस तिने सैफची विचारपूस केली आहे. सध्या सैफवरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. अकोल्यातील मुख्य 5 सिमेंट रस्ते निकृष्ट असल्याच्या अहवालावरती आता VNITने शिक्कामोर्तब केलं. मात्र अनेक वर्षांपासून हा अहवाल अकोला महापालिकेने गुंडाळून ठेवलाय. पालिकेच्या या गलतान कारभाराविरोधात काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण हे आक्रमक झाले. दोषींवर त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. तिकडे नंदुरबारमधल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरावरील कारवाईला स्थगिती देण्यात आली. वर्षभरापासून मालमत्ता कर न भरल्यानं मुख्याधिकारी पवन दत्ता यांनी नाट्य मंदिराला 36 लाख रुपये न भरल्याने सील ठोकलं होतं. मात्र नगर विकास विभागानं आता या कारवाईला स्थगिती दिली. नव्या वर्षात मुंबईकरांना जादा लाईट बिल येईल. उपनगरांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केले. तीनही कंपन्यांचे नवीन वीज दर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये ते लागू होतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाचं आयोजन झालं. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी 20 ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असल्याचं बघायला मिळतंय. बैठकीत सुमारे 12 कोटींचे प्रस्ताव हे आता मंजूर करण्यात आलेले आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. महानगरपालिका भिवंडी क्षेत्रातील वरहाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा आज बंद असेल. पाईपलाईन दुरुस्ती आणि वॉल बसवण्याच्या कामासाठी 24 तास पाणी पुरवठा बंद राहील. पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाणी पुरवठा विभागानं केलं आहे. तेलुगू सुपरस्टार महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. नम्रताने तिची मुलगी सितारा हिचा एक व्हिडिओ शेअर केला. यात तिची मुलगी चक्क मराठी आरती म्हणतीये. नम्रतानं आपल्या लेकीचं कौतुक केलं. सितारा 3 वर्षांची असतानाचा हा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय.
पुण्यात आता घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक आहे. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी तसे आदेशच दिले. दहशतवादी कारवाई आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. इंस्टाग्रामवर मैत्री करून एका तरुणानं तरुणीला अश्लील फोटो दाखवत ब्लॅकमेल केलं आणि पैसे उकळल्याची घटना घडल्या. तर सलग 5 वर्ष हा प्रकार घडत होता. तिच्या कुटुंबियांना हे कळताच त्यांनी मुलीला मानसिक आधार दिलाय. आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय. मानपाडा पोलिसांनी या आकाश दाभाडे नावाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या. दिल्लीमधल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवरती पार पडलेल्या खो खोच्या पहिल्या विश्वचषकाचं जेतेपद पटकावून भारतीय महिला आणि पुरुष खो खो संघानं इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने 38 गुणांनी पराभव केला, तर भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यात नेपाळ संघाचा दणदणीत पराभव केला. अभिनेता रितेश देशमुख सहकुटुंब साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी पोहोचला. आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टची प्रत साईचरणी त्यानं ठेवली आहे आणि आशीर्वाद घेतले आहे. चित्रपटाचं नाव मात्र गुपित ठेवण्यात आलं. मात्र त्याच्यासोबत चित्रपटातील इतर कलाकार देखील उपस्थित राहिले. जिल्हाधिकारी आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या विकास कामांची पाहणी केली. यानंतर आढावा बैठक घेऊन काम वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने विविध विकासात्मक कामं सध्या सुरू आहेत.